आज केलंय लाल चवळीची उसळ, एका अळसाणे पण म्हणतात. स्वच्छ धुतलंय, रात्री भिजत घातलंय. त्याच पाण्यात सकाळी मीठ हळद घालून कुकराक लावून 3 शिट्यो काढून घेतले, म्हणजे भुसभुशीत शिजान येतं. नंतर एक लोखंडी तवो घेतलं, त्याच्यावर घातलंय तेल. उभे चिरून 2 कांदे, 2-3 आल्याचे तुकडे, 5-6 लसणाच्यो पाकळ्यो असा वाटप घालायचा. हो, एकदम भारी उसळ होता. एकदा केलास की परत परत करून खाताला. नंतर सुक्या खोबरा घातलं. एक कातळे पडतात ना कौंदे बिवंदे कातताना, तर सगळा एकत्र भाजून फ्रीजमध्ये ठेवतो. त्या कांद्यावर परतून त्याचं वाटप करून घेतलं आहे. म्हणजे चव भारी येतं असा वाटप लावलास काय. भुसभुशीत अगदी उकडान येतात. 3-4 शिट्यो काढलास तरी चालतात. एक कढई घेतलं आहे, त्याच्यात घातलं आहे तेल. फोडणीक घातलं आहे कढीपत्तो आणि हिंग. बारीक चिरून कांदो जरा तांबूस झाल्यावर बारीक चिरून टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर घालायची आल्या लसणाची पेस्ट, म्हणजे सुगंध भारी येतं आणि चव पण मस्त लागतं. अशी करून बघा. वरसून घातलं आहे घरगुती भाजको मसालो आणि 1 चमचो गोडो मसालो. मस्त परतलं आहे. उकडलेली चवळी घातलं आहे. अळसाण्याची उसळ म्हणजे फेमस हो, बऱ्याच लोकांक ही आवडतं. आम्ही एका लाल चवळी म्हणतो. झाकून शिजवून घेतलं आहे, म्हणजे मसालो सगळं त्या चवळीक लागान येता बरो. मीठ अगोदर घातलेलं असा चवळी उकळताना, त्यामुळे परत लागला तर बघूनच घालायचं. नंतर 2 चमचे कांद्या खोबऱ्याचा भाजक्याचा वाटप केलं आहे ता घातलं आहे. 2 कोकमा घाला, म्हणजे चव भारी येतं, आंबट तिखट आणि किंचितसो गूळ. एकदम भारी लागतं अशी उसळ. ही चपाती बरोबर, पुरये बरोबर एकदम मस्त. आणि आटली की ती अजून जाड होता. वरसून घातलं आहे भरपूरशी कोथिंबीर. अशी अळसाण्याची उसळ करा, खावा. अप्रतिम चव. आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.